वाचा, कर्म, आज आजीविका, व्यायाम हे सगळं बदलत बदलत जातं. आणि मग त्याचं हे सगळं हे सगळं चित्तातल्या गोष्टी आहेत, मनातल्या गोष्टी आहेत. दृष्टी, संकल्प, वाणीच्या मागे पण चित्त मन आहे. कर्माच्या मागे पण, शारीरिक कृतीच्या मागे पण चित्त मन आहे. आजीविकेच्या मागे पण, आपल्या जीवनशैलीच्या मागे पण आपलं चित्त आणि मन आहे. हे सगळं बदलतंय. यातला विस्कळीतपणा कमी होतो, यातला ताणतणाव कमी होतो, टेन्शन कमी होतं, दुःख कमी होतं, विचलन कमी होतं. आणि मग शेवटी जी दुःख मुक्ती मिळते, तेव्हा सगळा जीवनातला विस्कळीतपणा हा समाधीमध्ये रूपांतरित होतो. म्हणून सम्यक समाधी शेवटी येते. तो परिणाम आहे सम्मा समाधी.